तळेगाव दाभाडे ह्या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला आहे. ह्या बंगल्याचा संघर्ष किसन तुल या व्यक्तीने हा लढा देऊन आणि हा बंगला आज पूर्ण बहुजन समाजाला खुला करून दिला. माझ्यासोबत आहे किसन तुल, तुमचं क्रांतिकारी जय भीम. जय भीम जय भीम. काय संघर्ष या बंगल्याच्या बद्दल? ही बाबासाहेबांनी डिसेंबर 1947ला तळेगावमध्ये बंगल्यासहित 23 एकर जागा खरेदी केली होती. त्यानंतर वडगाव आणि कातवी अशी टोटल 41 एकर जागा विद्यापीठासाठी बाबासाहेबांनी खरेदी केली होती. इथून 12 किलोमीटर अंतरावर एक इंदोरी गाव आहे. त्या इंदोरी गावामध्ये किल्ला आहे. त्या किल्ल्याची इमारत विद्यापीठासाठी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी तत्कालीन कलेक्टरला पत्रव्यवहार केला होता. तसेच इथे अर्ध्या किलोमीटर अंतरावर बाबासाहेबांनी विहिरी खोदण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेही पत्रव्यवहार बाबासाहेबांनी स्थानिक प्रशासनाशी केला होता. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेब संविधान लिहिण्यामध्ये सर्वात जास्त वेळ दिल्लीमध्ये गेला. संविधानाचे काही पानं इथे लिहिलेत असे काही जाणकार सांगतात. पण माझं असं म्हणणं आहे, बाबासाहेब कोणत्या साली इथे आले आणि किती वर्ष इथे राहिले? सलग राहिले का येत जात होते? नाही, बाबासाहेब येऊन जाऊन राहायचे. जसे लोक सांगतात की 48 वेळा येऊन गेलेत, परंतु खरी माहिती जी मायसाहेबांनी 3 तारखा तिथे नमूद केलेल्या आहे. त्या बाबासाहेबांच्या सहवासामध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला बाबासाहेब कधी कधी आलेत याचा उल्लेख मिळेल. बाबासाहेब इथं 2-3 दिवस मुक्काम करायचे, कंटिन्युअस राहत नव्हते. बरं, किती एकरचा परिसर आहे आपण या बंगल्यामध्ये बघू या. किती एकरचा हा परिसर? संपूर्ण 41 एकरचा परिसर आहे. 41 41 एकर. आणि हा बंगला आता हा किती जो एकरमध्ये? बंगला दिसतोय हा बाबासाहेबांनी स्वतः बांधलेला आहे. आणि पहिला तिकडून जो आहे तो बाबासाहेबांनी ज्यावेळी जमीन खरेदी केली त्यावेळेस तो तसाच होता. बरं, बाबासाहेबांनी स्वतः बंगला बांधलेला आहे. हा काय हे काय संविधानाचे काही पानं लिहिलेत त्याच्यामुळे संविधान भूमी घोषित करावी या प्रमाणात आमचा ते संकल्प आहे. विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर वास्तव्य सन 1947 ते 1956. त्या मध्यंतरीच्या काळात बाबासाहेब इथे आले त्याचे त्या तारखा लिहिल्या आहेत. ही आम्ही ज्या नंतर जसा बंगल्याचा ताबा मिळाला तर आम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटीज असायला पाहिजे. म्हणून बुद्ध रूप, अशोकाची किंवा अशा पद्धतीने आम्ही ते एक डेकोरेशन केलं की जेणेकरून लोक आले तर बंगलाच नुसतं बघता यावं नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रदर्शनी असायला पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बुद्धांचा फोटो आहे आणि बाबासाहेबांचं सामान ते काहीच नव्हतं. सांगतो आता हे जे फोटो तुम्ही जे बघितले हे जे पूर्वी आम्ही संघर्ष केलेला आहे. हा का? हा, हे पूर्वी बंगला कसा होता हे बघा. याच्यामध्ये 2 दिलेला आहे. पूर्वी बंगला वरचा जो फोटो तर त्या तशीच अवस्था होती. आताचा फोटो असा म्हणजे अशा प्रकारचा मी वेगवेगळ्या जे कार्यक्रम घेत होतो त्याचे सुद्धा सगळे फोटो आम्ही दिलेले आहेत. बरं, मला असं माहित पडलं की मध्यंतरीच्या काळामध्ये हा बंगला विकला गेला म्हणून. बंगला विकला हे सत्य परिस्थिती आहे. बाबासाहेब आधीच म्हटलं होतं की बाबासाहेबांनी 41 एकर जागा खरेदी केली आणि त्यांना विद्यापीठ बनवायचं होतं. बरं, परंतु ते स्वप्नच राहिलं. माईसाहेब आणि भैयासाहेब यांच्यामध्ये त्यावेळेस वाद निर्माण झाले. ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं होतं की 2 महापुरुषाची जागा आहे, आपण कुठेतरी समोच्चाराने काम करावं. परंतु दोघांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे कोर्टाने ऍडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबई याची नियुक्ती केली आणि त्यांनी ही संपूर्ण जागा 1/10/1960 विकली. अरे बापरे. आता त्याला विकण्याचा अधिकार होता नाही होता तो वादाचा विषय आहे. ह्या प्रतिमा कुठून आणल्या? आता ह्या ज्या प्रतिमा आहेत ह्या प्रतिमा आम्ही प्रत्येकाचं नाव दिसेल तुम्हाला. जेवढे संचालक होते त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिलेले आहेत. हे म्हणजे भीमा गोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देताना तेव्हाचा फोटो आहे हो. हा भीमा कोरेगावचा त्याला 1947 आणि हे स्वातंत्र्य मधून समता सैनिक दलात आहे. म्हणजे वेगवेगळ्या याचे बाबासाहेबच्या अँगलचे फोटो केले. आता हे ताईने विचारलं होतं की बाबासाहेबांच्या वस्तू कुठल्या आहेत. हा टेबल आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा तुम्ही डायनिंग टेबलही करू शकता, स्टडी टेबलही करू शकता. खालून जर बघितलं ही फळी निघते आणि हाच जो टेबल आहे हा आतमध्ये जातो.
त्याच्यानंतर हे कपाट आहे. हे सुद्धा बाबासाहेबांनी वापरलेलं कपाट आहे. आपण जर बघितलं याच्यामध्ये हे हँगर आहेत. अरे वा. आपण आता असे हँगर सागाचे अँगर असतील ते सागाचे नाही, सांगूनच आहे. सागवान आहे. बाबासाहेबांचे कपडे अँगलला लटकवत होते. सागवानच्या अँगर मध्ये आज आमचं भाग्य आहे जे बाबासाहेब की बाबासाहेबांचा कोट या अँगल मध्ये लटकत होता. आज आमचं भाग्य आहे सागाचं आहे. सागाच. आंबेडकर आणि हे आता कसं आहे, थोडसा खेळ हे झाला ना, त्याच्यामुळे जर आम्ही त्याची क्लिपा निघाल्यात. चला अजून काय, हे भारताचे संविधान. हे सगळ्या ज्या सोयी आहे की लोकांनी येऊन इथं काहीतरी बघावं, अच्छा, आणि या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आता इकडे पुढचा जो विषय जो आहे की ही जागा विकली, हे सत्य आहे. ही जागा विकल्यानंतर 1960 ते 2012, काय, ही जागा विकल्यानंतर 1960ला ही जागा विकल्या गेली. अच्छा 1960 ते 2012 बरं. म्हणजे जवळपास 2 पिढ्या, 52 वर्ष म्हणजे 2 पिढ्या झाल्या. हम्म. 2 पिढ्या हा बंगला दुसऱ्या ताब्यात होता. मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी तर प्रयत्न केलेत. मी असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले, पण ते यशस्वी झालेले नाहीत. त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजितसाई भोसले यांनी सुद्धा प्रयत्न केले, परंतु त्यांना तशी पाहिजे तशी साथ मिळाली नाही. मी 2002ला माझी इथे शेजारीच घर आहे, फ्लॅट घेतला, आणि मला 1.5 वर्षानंतर कळलं की इथे बाबासाहेबांचं घर आहे आणि आपण ज्या जागेवर राहतो ते बाबासाहेबांची जागा आहे. जसं कळलं मी 26 जानेवारी 2004ला माझ्या घरामध्ये बैठक घेतली, आणि त्यावेळेस एक निर्णय घेतला होता आम्ही की कुठल्याही परिस्थितीमध्ये एनी हाऊ हा बंगला आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून 2004ला इथलं जे वॉचमॅन होतं त्याच्याकडून फोन नंबर घेतला आणि डॉक्टर डिमेलोला फोन केला. ते म्हणतात त्यांनी सुरुवात अशी केली की आपको नंबर मेरा दिया है किसने, आपका जो भी हे प्रोजेक्ट है हमको लिखित भेजो. अशा प्रकारचा पहिला प्रयत्न असफल झाला. त्याच्यानंतर आमच्या अध्यक्षाने आणि मी मुंबईला गेलो आणि एका दुसऱ्या कामानिमित्त गेलो. चला सहज आपण त्या मालकाला प्रत्यक्ष भेटावं आणि त्याची चर्चा करावं असं म्हणून आम्ही गेलो. जसं त्यांच्या घराजवळ गेलो तर सहज आपण कोणाच्या घरी जातो तर सहज आपण विचारत म्हणजे घरी आहेत की नाही म्हणून एक फोन करतो किंवा, तर तसा फोन केला. त्यावेळेस ते म्हणलं आम्हाला भेटायचंच नाही. तर तो सुद्धा दुसरा प्रयत्न आमचा असफल झाला. त्यानंतर छोटे मोठे आम्ही समितीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत होतो. एका कार्यक्रमाने 2006ची गोष्ट, एका कार्यक्रमामध्ये कृष्णराव भेगडे जे माजी आमदार आहेत ते अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना बोलावलं होतं, आणि सहज हा विषय छेडला. तर ते म्हटलं आम्ही पार्टी मीटिंगमध्ये घेतो विषय आणि नगरपालिकेमध्ये ठराव पारित होतो. 2006ला याच्याचं ठराव पारित केला. म्हणजे 2004ला समिती स्थापन झाली, 2006ला ठराव पारित झाला. या दरम्यान आम्ही कागदपत्र गोळा केले, परंतु 2006ला मी धर्मपरिषद घेतली इथे, आणि त्यावेळेस रत्नाकर गायकवाड आणि RK गायकवाड साहेब इथे आले. त्यांना संपूर्ण परिस्थिती दाखवली. म्हणून मी हा जो लढा आम्ही लढलो तर टोटली प्रशासकीय लेवलला लढलो आणि यशस्वी झालो. त्याच्यामध्ये सदानंद कोचे साहेब असतील, इजेट खोब्रागडे असेल, पंजाबराव वानखेडे साहेब असेल, RK गायकवाड साहेब, रत्नाकर गायकवाड, हे सगळे IAS अधिकारी होते. त्यांच्या माध्यमातून मी लढा लढलो आणि 26 एप्रिल 2012ला हा बंगला सर्वांसाठी खुला झाला. बरं, आता मी या बंगल्याच्या आतमध्ये आलो. काही तुमच्या समितीचे लोक धम्मदान मागत होते. हो. ते धम्मदान कशासाठी, नेमके काय तुमचं आता पुढचं विजन काय आहे? आता आपण हे सगळे बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं की सगळे आम्ही समितीच्याच जे संचालक आहे त्यांच्या खर्चामधून, म्हणजे समितीचा पैसा खर्च न करता आम्ही काम केलं. तुम्ही बाहेर जर पुतळे बघितले ते सुद्धा आमचा आंबेडकरी परिवार इन तळेगाव हा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही फंड गोळा केला 2.5 महिन्यामध्ये आणि पुतळे उभे केले. तत्पूर्वी जेव्हा बंगल्याचा ताब्या आला, हा बंगला आज नगरपालिकेच्या ताब्यात आहे, परंतु त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी नगरपालिकेने कुठलाही पुढाकार घेतला नव्हता किंवा कोटेशन काढलं होतं, टेंडर काढलं पण कोणी घेतलं नव्हतं. तर त्या 2.5 महिन्यामध्ये आम्ही 7.5 लाख रुपये खर्च करून या बंगल्याचं रिनोव्हेशन आणि सुशोभीकरण केलं. तेच आता 2012 ते 2024 किंवा 25-26 म्हणजे आज तुम्ही जे विचारलं ते त्याच्याच उत्तर देतो की आम्ही
त्या काळामध्ये 2024 पर्यंत कोणाकडे धम्मदान मागितलंय, म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा आहे की कोणाकडे धम्मदान मागितलं नाही. परंतु जसं आम्ही बंगल्याचं काम सुरू केलं तसं 2008ला बाजूची जागा मिळवून आमचा प्रयत्न बरोबर, होता. बाजूची पडलेली हा. जागा आहे. नाही, त्याच्या ही समोरची आणि पलीकडची असा काय तिचं मूल्य भाव चालू आहे आता? आता मार्केटमध्ये जवळपास 30 लाख रुपये गुंठा चालू आहे. बरं, आणि 2008 ते 2024 म्हणजे 16 वर्ष आम्ही शासन प्रशासनाला मागणी करत होतो की आम्हाला ही जागा स्मारकासाठी, आम्हाला समितीला नाही, म्हणजे लोकांचा असा गैरसमज होतं की समितीला पाहिजे, समितीला नाही, स्मारकासाठी मिळवून आमचा प्रयत्न चालू होता. परंतु दुर्दैवाने शासन प्रशासनाकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामुळे 1 जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी 1 जानेवारी 2024ला शौर्य दिनाचं औचित्य साधून आम्ही लोकांकडे स्मारकासाठी ही जागा मिळावी म्हणून धम्मदान द्यावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं आणि त्याला आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. माझ्या या माध्यमातून, आपल्या माध्यमातून अशी सर्वांना विनंती आहे की स्मारकामध्ये आपला सुद्धा सहभाग व्हावा अशी इच्छा ठेवून, की माझा सुद्धा या स्मारकामध्ये सहभाग आहे अशी हे ठेवून धम्मदान करावं एवढीच माझी विनंती आहे. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आपल्या अंगाची कातडी सोलून जरी त्यांच्यासाठी बूट केला किंवा त्यांना अर्पित केला तोही कमी आहे. या स्मारकासाठी समाधानी धम्मदान द्यावं. साहेब, तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. माझा नंबर आहे 7083391375. समाधान सांगा, धम्मदान पाठवा. मी सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व अनुयायांना विनंती करतो की आपण यथाशक्ती धम्मदान द्यावं. आमचा युनियन बँकेमध्ये अकाउंट आहे. त्याचा अकाउंट नंबर आहे 58 390 2001 23 754. अशा प्रकारचा अकाउंट आहे. तुम्ही एक पत्रक देतो, ते पत्रक सुद्धा तुम्ही प्रकाशित करू ठीक शकता आहे, त्यामध्ये. सर्वांना जय भीम. जय. तुमचंही मनापासून धन्यवाद.